नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे. 5/14 या अपूर्णांकातून कोणता अपूर्णांक वजा केल्यास उत्तर 7/42 येईल. आता आपल्याला 5/14 यामधून कोणता अपूर्णांक वजा केल्यास म्हणजे कोणता वजा करायचा हे आपल्याला माहिती नाही, पण एक माहिती आहे की यामधून आपल्याला वजा करायची. कोणता ते माहित नाही, मग आपण याला x लिहूया. तर उत्तर किती येणार? 7/42. मग आपल्याला x काढण्यासाठी हे जे 5/14 आहेत हे उजव्या बाजूला पाठवावं लागतील आणि हे अधिक असल्यामुळे तिकडे गेल्यावर वजा होतील. मग हे वजा चिन्ह आहे x, तर हे वजा x जशाला तसे राहतील, बरोबर 7/42 आणि वजा 5/14 अधिकचे इकडे आल्यावर वजा. आता पूर्णांकांची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला लसावी म्हणजे पाया समान करावा लागेल. तर 14 आणि 42 यापैकी 42 मोठी संख्या आहे. 42 ला 14 ने भाग जातो, ठीक आहे, म्हणजे 42च यांचा काय आहे? लसावी. मग आपण जर 14 ला 3 ने गुणलं, 14 त्रिक 42, तर अंशामध्ये सुद्धा 3 ने गुणा. तर या ठिकाणी आपल्याला भेटेल 7/42 वजा 5 गुणिला 3 15 आणि 14 त्रिक 42. चला, आता या ठिकाणी 7 वजा 15 पाया समान झालेला आहे 42 आणि वजा x बरोबर 7 वजा 15 म्हणजे वजा 8/42. आता याला 2 ने भाग जातो, 2 8, 2 4, 1 2, म्हणजे आपल्याला काय मिळणार इथे? वजा 4/21. आता हे वजा x आणि हे वजा कॅन्सल होऊन शेवटी आपल्याला फायनल उत्तर प्लस मध्ये मिळते, म्हणजे 4/21. बघूया पुढील गणित. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. आयताची परिमिती आपल्याला दिलेली आहे 36 मीटर. तर त्या आयताचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. मग आपण अगोदर परिमिती लिहूया. आयताची परिमिती म्हणजेच काय? तर 2 गुणेला लांबी अधिक असते रुंदी. ठीक आहे, आयताची परिमिती बरोबर 2 गुणेला लांबी अधिक रुंदी. मग परिमिती आपल्याला दिलेली आहे 36. चला, आता इथे कोणती संख्या घ्यावी की ज्यांचा गुणाकार किंवा हे पूर्ण 36 येईल? मग आपण जर लांबी 12 घेतली आणि रुंदी घेतली 6, बघा लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन प्रयत्न करू शकता. आता इथे रुंदी 6 आहे आणि लांबी 12 आहे, तर 2 गुणेला 12 अधिक 6 18 आणि 18 गुणेला 2 म्हणजेच किती? 36. ठीक आहे, तर मग लांबी काय भेटली आपल्याला? 12 आणि रुंदी भेटली 6 आणि क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणेला रुंदी किंवा 12 गुणेला 6. ठीक आहे, 12 सखम 72 आणि क्षेत्रफळ आहे तर चौरस मीटर.